मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसात झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला महत्त्वाच्या सूचना दिल्यात। झाडांची क्षमता आणि सुरक्षितता तपासण्याचं काम तातडीनं हाती घेण्याचं तसेच ज्या धोकादायक झाडांचं स्थलांतर शक्य नाही ती हटवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। जी जुनी झाड आहे या जुन्या झाडांचं त्या ठिकाणी जी स्ट्रेंथ आहे, आता आर्बोरिकल्चरने ती आपल्याला जी स्ट्रेंथ आहे ती असेस करता येते। ही जी जुनी झाडं आहेत त्यातली ज्यांची मुळं ही आता स्ट्रॉंग राहिलेली नाहीत, त्यांची मुळं कशी आपल्याला रिजनरेट करता येतील हा प्रयत्न केला पाहिजे। आणि ती जर करता येणार नसतील तर त्या संदर्भात विविध पद्धतीचा उपयोग करून ती जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी काढली पाहिजेत अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे। मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला असून तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तसेच या आराखड्यासंदर्भात मुंबईतील सुमारे 370 पूरग्रस्त हॉटस्पॉट दूर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान भरतीमुळे पावसाचं पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे 30 मिनिटात पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था या योजनेद्वारे तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे। मुंबई करता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत। राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी, पूरस्थिती, दरडी कोसळण्याच्या घटना, अपघात आणि नागरिकांच्या मृत्यूच्या घटनांवर चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रात माणसं मरतायत, पूर येत आहेत, पूल कोसळतोय, अपघात होत आहेत, मात्र सरकार या गंभीर विषयावर चर्चेलाही तयार नाही असा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली आहे। या पार्श्वभूमीवर सभागृहात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। विधानभवनात महाराष्ट्र बेळगाव सीमाप्रश्नी विधिमंडळामध्ये आज उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्र पवार उपस्थित होते। या बैठकीच्या निमित्तानं शरद पवार तब्बल 30 वर्षांनी विधिमंडळात आले होते। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सीमा भागातील मराठी बांधवांच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडली आहे। हा प्रदीर्घ लढा आहे, आम्ही सगळे आणि संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत सांगितलंय। या बैठकीला शरद पवारही हजर होते। सीमावादावर कायदेशीर लढाई आणखी प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करणार आहे आणि ज्यामुळे प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। तसंच केंद्रीय गृहमंत्र्यांना पुन्हा पत्र पाठवून महाराष्ट्राचे 3 आणि कर्नाटकचे 3 मंत्री यांच्यात द्विपक्षीय चर्चा घडवून आणण्याची विनंती केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। न्यायालयाबाहेरही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भूमिका सरकारकडून मांडण्यात आली आहे। दरम्यान या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांनी बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशी भूमिका कायम ठेवली आहे। सीमा भागातील मराठी जनतेच्या हक्कासाठी एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 45 मिनिटं खलबते झाल्याची माहिती आहे। सध्या पक्ष विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच ही भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही। उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन सुरू करत हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला आहे। अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी व्यवस्थापनातील कथित गैरव्यवहारावरही त्यांनी टीका केली आहे। त्यावर उद्धव ठाकरेंची साथ सोडणारे सचिन अहिर यांनी टीका केली आहे। उद्धव ठाकरे रामाच्या मुद्द्यावरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। जे राजकारण आहेत आणि कुठचाही राजकीय पक्ष असेल तर त्याला जर हा मुद्दा मिळाला तर ते बोलायचं, त्याची भूमिका मांडलीच पाहिजे। परंतु ती मांडत असताना ह्याला थेट सरकारचा संबंध जोडणं हे मला वाटतं काय उचित नाही। दशावतार कलाकारांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कारामध्ये समावेश करण्यात येणार आहे। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत या संदर्भात मोठी घोषणा केली आहे। त्यामुळे यापुढे आता दशावतार कलाकारांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देण्यात येणार आहे। सर्व आमच्या दशावतारी कलाकारांसाठी अनुदान आणि बरोबरीने
प्रयोगासाठीचं अनुदान करण्याची योजना आहे का? तर अध्यक्ष महोदय, 1 जानेवारी 2008चा आपला GR आहे आणि त्याप्रमाणे विशेषतः 5 विविध कलांसाठी, लोककलांसाठी आपण त्यामध्ये प्रावधान केलं. दशावतारासाठी सुद्धा आणि याबरोबर 5 अन्य कलाकारांसाठी, लोककलांसाठी जे 2,22,00,000 रुपयाचं अनुदान आपण जे ठरवलं होतं ते आपण वाढवण्याचा निर्णय करतो, जेणेकरून दशावतारी मंडळींना सुद्धा त्यातलं मिळावं. हे अनुदान 2,22,00,000वरून दुप्पट 4,40,00,000पर्यंत आपण करू, म्हणजे ते जास्तीत जास्त दशावतारातल्या सुद्धा करण्यासाठी येईल. पण विधानसभेमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी कोकणातील लोककला आणि लोककलावंतांच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधलंय. सिंधुदुर्गमधल्या दशावताराप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातल्या नमन या पारंपरिक लोककलेचाही समान महत्त्व देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सिंधुदुर्ग हा स्वतंत्र बोलीभाषेची ओळख असलेला एकमेव जिल्हा आहे. या भागामध्ये दशावतारासोबतच नमन, भजन, त्यासोबतच भारुड, शिमग्यातील शंखासूर, जाखडी नृत्य तसेच शक्ती व तुऱ्याचं नृत्य अशा अनेक समृद्ध लोककला परंपरा आहेत. या सर्व कलांचा राज्याच्या सांस्कृतिक धोरणात आणि पुरस्कार योजनांमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच विधानसभेमध्ये निलेश राणे यांनी राज्यातील लोककलावंतांच्या विविध समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधत दशावतार, नमन आणि इतर पारंपरिक लोककलांना अधिक न्याय देण्याची मागणी केली आहे. नमन आहे, भजन आहे, भारुड आहे, शिमग्यातला संकासूर, हे सुद्धा एक चांगली कला आहे. गाव खेळ निघतात, महिलांच्या टिपऱ्या आहेत, त्याचबरोबर लावणी महोत्सव होतो, त्याचबरोबर नमन महोत्सव आम्ही भरवतो. कोकणातली पाककला तर बोलायचं कामच नाही. स्वच्छतेबद्दल कोकणाचा कोणी हातच धरू शकत नाही. आणि त्याचबरोबर जाखडी नृत्य आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शक्ती आणि तुरा हे नाच, ज्याला थोडा चेष्टेनं पूर्वी बाल्यानाच म्हणून म्हणायचे, रागवू नये त्या मंडळींनी, परंतु शक्ती आणि तुऱ्याचे नाच हे सगळे खेळ जे कलाकारांना मानधन मिळतं त्या मानधनाच्या व्याख्येमध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारची मागणी आपण त्यावेळेला मंत्री महोदय आपण केली होती. या ज्या कला आहेत या कलांचा अंतर्भाव आपण करणार का? त्या लावणी महोत्सवमध्ये 3 दिवस तो लावणी महोत्सव घेण्यात आला. लावणीच्या कलाकारांना, त्यांच्या सम्राटांना महाराष्ट्र पुरस्कार, पद्मभूषण वगैरे वगैरे पुरस्कार मिळतात. आमचा दशावतार कलाकार इतक्या वर्षापासून तिथे कला सादर करतोय. आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे. आमचं एक दशावताराच्या कलाकाराला तिकडे काही मिळालेलं नाही. एक पुरस्कार आमच्या दशावतार कलाकाराला मिळालेला नाही. इतके वर्ष झाली या कलेला अजूनपर्यंत आम्हाला एक पुरस्कार मिळालेला नाही. अध्यक्ष महोदय, तो का मिळाला नाही हे कधी मंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं. ओळखपत्र दिली नाहीत तर ह्या सगळ्या सरकारी योजना ज्या आहेत हे आम्ही बसवायच्या कशा? विधान परिषदेमध्ये भाई जगताप यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील गळतीच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. 19,000 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं गंभीर असल्याचे त्यांनी म्हटलंय. सहार विमानतळाबाबत अशा प्रकारच्या तक्रारी कधी ऐकल्या आहेत का? नवी मुंबई विमानतळ हे सहार विमानतळाचं पुढचं आधुनिक रूप असणं अपेक्षित आहे. मात्र अशा प्रकारच्या त्रुटी चिंताजनक आहेत असे ते म्हणाले. तर नवी मुंबई विमानतळाला अजूनही दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलं नसल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. 19,000 कोटी खर्च होऊन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, लक्षात घ्या सभापती महोदय, हे काही साधं सुद्धा नाही आहे. आपल्याला माहीत असेल आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात असेल, आपल्या सहार एअरपोर्ट किती वर्ष झाली आहे का साधं तरी? जगभरामधल्या वन ऑफ द बेस्ट एअरपोर्ट आपल्या देशाचं नाव घेतलं जातं. नवी मुंबईचं एअरपोर्ट आंतरराष्ट्रीय त्याच्या पुढचं असलं पाहिजे. 2 पावलं पुढची 2 पावलं तर सोडूनच द्या. तिथे आज परिस्थिती अशी आहे की बदा 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 सगळं पाऊस पडतंय, पाणी पडतंय. त्याचं 19,000 कोटी खर्च करून ही परिस्थिती आहे. अदानी भाऊ सगळीकडे असं आपल्या सगळ्यांना होणार आहे, लक्षात ठेवा. वसई, विरार, पालघर परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांनी या परिस्थितीसाठी केवळ नैसर्गिक कारणं जबाबदार नसून मानवी कारणंही तितकीच कारणीभूत असल्याचं म्हटलंय. त्यांनी विशेषतः वीज वितरण कंपनीवर टीका करत देखभाल आणि दुरुस्तीवर आवश्यक खर्च केला जात नसल्याचा आरोप केलाय. याची जशी नैसर्गिक कारणं आहे तेवढीच जबाबदार मानवी कारणं आहे. कारण तुम्ही देखभाल दुरुस्ती का पैसेच देत नाहीये ना.
तुम्हाला देखभाल दुरुस्ती का जो पैसा लागेल तो देणं गरजेचं आहे. तुम्ही तो देत नाही, त्याचा परिणाम हा होणारच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा पक्ष आगामी काळात एनडीए सोबत जाणार असल्याच्या राजकीय चर्चांना उधाण आलं असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. 2029च्या लोकसभा निवडणुकीत मुख्य लढत ही भाजप विरोधात काँग्रेसचीच असेल असं विधान सपकाळांनी केलंय. घडामोडी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात बऱ्याच आहेत. त्याच्या उलटसुलट ज्या चर्चा आहेत त्या देखील कानावर येतात आहे. या इंडिया अलायन्सचे सर्व जे पार्टनर आहेत त्या इंडिया अलायन्सने एकत्रित पुढे राहून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलं पाहिजे अशा प्रकारची काँग्रेसची असणारी भूमिका आणि भावना आहे. इतपर या संदर्भात मला थेट स्वरूपात प्रत्यक्ष माझ्याजवळ कुठलीही प्रकारची माहिती नाही. मात्र देशामध्ये आज दोनच पक्ष आहेत, एक भारतीय जनता पक्ष आणि दुसरा काँग्रेस. त्यामुळे या दोन प्रमुख पक्षांच्याच माध्यमातून आता 2029च्या निवडणुका होणार आहेत हे मात्र निश्चित. राज्यात 16 ऑगस्टपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य करण्यात येणार आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. यापूर्वीच सरकारनं याबाबत निर्णय जाहीर केला असून आता त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी सरकारकडून प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्यामुळे चालकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि 16 ऑगस्टपूर्वी मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान हे आत्मसात करावं असं आवाहन करत त्यांनी मराठी भाषा सक्तीची आठवण करून दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्र मोटर वाहन नियम 1989 मधील नियम 4, नियम 22, नियम 78 आणि नियम 85 या नियमांमध्ये आवश्यक बदल करून 16 ऑगस्टपासून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली जाईल. ग्रामीण आणि आदिवासी भागात एसटीची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. तसेच खराब रस्त्यांमुळे बसेस बंद पडण्याचे प्रकार घडत आहेत आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अधिक चांगल्या सुविधा आणि पाठबळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी डहाणू जव्हार भागातील तातडीनं 30 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याची घोषणाही केली आहे. तुम्ही मागून थकाल पण आम्ही बसेस देत राहू असं आश्वासनही सरनाईक यांनी दिलं आहे. 8,300 बसेस ह्या एसटी महामंडळाच्या घेतोय. प्रामुख्यानं ही वस्तुस्थिती आहे की काही प्रमाणामध्ये रस्ते आणि दऱ्याखोऱ्यामध्ये त्या जुन्या बसेस गेल्यामुळे ते बंद पडण्याचं प्रमाण होतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपण म्हणालात की तांत्रिक कर्मचाऱ्यावर कारवाई, परंतु माझं अशी आपल्याला सभागृहाला विनंती आहे की शेवटी त्याची काही चुकी नाही, कारण 15 वर्षाच्या त्या एसटी बसेस होत्या आणि काही प्रमाणामध्ये त्या बंद पडल्या, ही वस्तुस्थिती मी नाकारता येणार नाही. परंतु कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या ऐवजी त्याच्याकडनं काम चांगलं करून घेण्याची आपली पद्धती आणि तशी पद्धती आपण अंमलात आणू. ग्रामीण भागामध्ये एसटी तुम्ही नवीन देणार का? मी आता 30 बसेस तर आजच सभागृहामध्ये जाहीर करतोय. ती ग्रामीण भागामध्ये 30 बसेस आपण एसटी महामंडळाच्या ताबडतोब त्यांना महिनाभरामध्ये देऊ. परंतु त्याचबरोबर अजूनही भविष्यामध्ये काही बसेस लागल्या तर आपण काळजी करू नका, आपण बसेस मागताना थकाल परंतु मी द्यायला थकणार नाही, अशी परिस्थिती मी आज एसटी महामंडळाची केलेली आहे. राज्यभरातील 11 लाख शिक्षक आज सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत आणि त्यामुळे आज राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा बंद असतील. शिक्षक विभागाकडून शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पदोन्नती आणि बदल्यांच्या विरोधात हे आंदोलन असेल. सेवा ज्येष्ठता डावलून नियमबाह्यप्रमाणे आता पदोन्नत्या दिल्याचा शिक्षक संघटनांकडून आरोप करण्यात आलाय. पदोन्नतीमध्ये अनेक ठिकाणी आर्थिक व्यवहार झाल्याचाही शिक्षक संघटनांनी दावा केलाय. त्यामुळे घाई गडबडीमध्ये करण्यात आलेल्या पदोन्नत्या आणि बदल्या रद्द करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे.